नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, तर आपण शेती करत आहोत. तर बघा आपला मेथी घास 3 वर्षाचा म्हणून टाकलेला आहे मित्रांनो. तर बघा पाठीमागं कसा आपला हिरवागार कसं रम्य वातावरण दिसतं मित्रांनो शेतकऱ्याचं. बघू शकता तुम्ही मेथी घास आहे. तर मित्रांनो बघा आपला मेथी घास कसा आहे, बघू शकता तुम्ही. बैलासाठी आणि आपल्या गावरान पक्ष्यांसाठी मित्रांनो हा मेथी घास आहे. कशी क्वालिटी आहे, एक नंबर मित्रांनो. फवारणी, खत आणि पाणी याच्यासाठी काळजी घ्यावी लागते. फवारणी आता थंडीमुळे मावा पडायला लागला, त्याच्यामुळे फवारणी घ्यावी लागते मित्रांनो घासाला. तर आपला घासाची अशी क्वालिटी राहू शकते. बघू शकता 4 किलो घास आहे मित्रांनो हा. आणि इकडे पलीकडे मका टाकलेली आहे आपल्या बैलांसाठी. पाणी चालू आहे तिला, बघू शकता. आणि हा आहे आपला मेथी घास. तर बघा मित्रांनो घास वाढला आहे किती, बघा क्वालिटी घासाची किती वाढला. आणि हा आपला गावरान पक्ष्यांना घास असतो मित्रांनो, बैलांना 2 बैलासाठी आणि गावरान पक्षी आहेत आपल्याकडे, कुक्कुटपालन आहे त्यांच्यासाठी हा मेथी घास आहे. तर मित्रांनो आपण एक आडी एक फडकी वसारी कापत आहोत, कारण की उंदरं आणि उंदरामुळं सापांची फार भीती असते, त्याच्यामुळं आपण एक आडी एक फडकी कापत असतो. आता हे पावसामुळं लय आपदा झाली ती घासाची, पण आता कसं तरी खत फवारणी करून हातावरती आला आहे मित्रांनो घास. तर बघू शकता कशी क्वालिटी आपल्या मेथी घासाची. आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर फॉलो करा. धन्यवाद.